आकांतांडो कुठल्या गोष्टीवर करण्याच्या आधी 10 वेळेला विचार केला पाहिजे. आपण हे आकांतांडो करतोय, हे योग्य करतोय की नाही करतोय, कोणी असेल. आज राज ठाकरे यांची एक पोस्ट राज ठाकरेंनी लिहिलेली आहे मोहन भागवत यांच्या विरोधात. सातत्यानं मोहन भागवत मुंबईत कुठल्या कार्यक्रमाला आले की कुठल्या ना कुठल्या पद्धतीचं एक असं वक्तव्य होतं की जेणेकरून मनसेला किंवा यांना डिवचण्याचा प्रयत्न. गेल्या वर्षी आपण देखील भागवतांना एक पत्र लिहिलं होतं. हे जे ज्या पत्र माझं याच्यामध्ये म्हणणं असं आहे, सन्मान्य राजसाहेबांनी पण तेच लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये, भाषा हा अस्मितेचाच विषय आहे, त्याच्यामध्ये दुसरं तिसरं काही नाही. आणि भाषाच्या अस्मितेवर अख्ख्या जगात जी युद्ध झालेली आहेत, आज बांगलादेशचं जे युद्ध झालं किंवा भारताने जे बांगलादेशला मदत केली आणि बांगलादेश स्वतंत्र झाला पाकिस्तानपासून, दोघेही मुसलमान देश होते ना, मुस्लिम देश होते, धर्माचे देश होते, एकाच धर्माचे देश होते, तरी ते वेगळे झाले. ते भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावर वेगळे झाले. बंगाली भाषा, उर्दू भाषा या मुद्द्यांवर वेगळे झाले. आज श्रीलंकेमध्ये एवढे वर्ष जो संघर्ष झाला तो तामिळ अस्मितेच्या भाषेच्या गोष्टींमुळे झाला. आज रशिया युक्रेन जे युद्ध चालू आहे हे भाषिक अस्मितेसाठीच युद्ध चालू आहे. त्यामुळे मला असं वाटतं भाषिक अस्मितेचं महत्व किती आहे हे मला असं वाटतं जगजाहीर आहे. मोहनजी भागवतांचे विचार कदाचित वेगळे असू शकतात, पण याचा अर्थ दुसऱ्यांचे विचार चुकीचे आहे हे म्हणणं योग्य नाही. कुठे ना कुठे योग्य अयोग्याचा विषय तुम्ही पहिल्या प्रश्नात तुम्ही त्याचं उत्तर दिलं. मात्र या सगळ्याबद्दल जो तांडव निर्माण केला गेला, जो तुम्ही सपोर्ट केला, तो तांडव निर्माण करण्याची काही गरज नव्हती असं तुम्हाला वाटतं का? जे तुम्ही उत्तर दिलं, मी म्हटलं ना तुम्हाला की कुठल्याही गोष्टीवर आकांतांडव करायचे ते 10 वेळेला सगळ्यांनीच विचार केला पाहिजे. या सगळ्यानंतर आणि आम्हाला काही त्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाही. आम्ही उलट शुभेच्छा देतो की 1.25 वर्ष का होईना त्यांना सिंगापूरमध्ये महापौर पद मिळालं, त्यासाठी संजय राऊत साहेबांचंही अभिनंदन आणि उद्धव साहेबांचंही अभिनंदन. रोड टॅक्सचा मुद्दा आता समोर येत दिसतोय. मकरंद नार्वेकरांनी सांगितलंय की जिकडे जिकडे ट्रॅफिक होतं तिकडे रोड टॅक्स घेतला जावा, असा एक त्यांनी वक्तव्य केलं. कसं काय वक्तव्य? मला वाटतं रोड टॅक्स, ट्रॅफिक होतं तिकडे रोड टॅक्स नव्हे, कंजेशन टॅक्स हा महापालिकेने लावला पाहिजे. आमच्या वचननाम्याच्या वेळेला जी चर्चा झाली त्यावेळेलाही दुर्दैवाने तो वचननाम्यात आला नाही, पण आम्ही ही मांडली होती गोष्ट जो संयुक्त वचननामा झाला की कंजेशन टॅक्स हा मुंबईमध्ये लावला गेला पाहिजे. कारण आज आपण जर बघितलं तर जे डिलिव्हरी ॲप्स आहेत त्यांच्यामुळे बरंचसं कंजेशन वाढलेलं आहे. मग त्यामध्ये ॲमेझॉन असेल, तुमचं झेप्टो, काय ब्लिंकिट आणि अनेक प्रकारचे जे कमर्शियल प्लॅटफॉर्म्स आहेत यांच्या डिलिव्हरीज असतील, ह्याच्यामुळे कंजेशन अख्ख्या मुंबईमध्ये तयार होतं. तर ह्या सगळ्या ज्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत ज्या या ॲपवर कमर्शियल ॲपवर काम करतात त्यांना कंजेशन टॅक्स लागला पाहिजे, जेणेकरून आणि तो जो फंड येईल कंजेशन टॅक्सच्या माध्यमातून महापालिकेला, त्याच्यामध्ये अनेक पार्किंग लॉट्स उभे राहिले पाहिजे, जेणेकरून हे कंजेशन कमी होईल. नितेश राणेंनी एक वक्तव्य केलेलं आहे राज ठाकरेंच्या ज्या संघर्षाच्या पोस्टवरनं. त्यांनी सांगितलं की मुंबईच्या विषयावरती राज ठाकरे बोलत नाही, आम्ही सगळ्या विषयांवर बोलतो. कदाचित नितेश राणेंना कल्पना नसेल. ते असं देखील म्हणाले की सलमान खान त्यांनी इकडे येणं ही सलमान खान दाखवलेली हिंमत आहे, ही हिंमत दुसऱ्यांकडे का नाही आहे. त्यासोबतच सलमान खान सगळ्यात जास्त हिंदू आहे असं पण त्यांचं म्हणणं आहे. आणि सलमानने उत्तर द्यायला पाहिजे. सलमान खान हिंदू, याचं उत्तर सलमान खानने द्यायला पाहिजे ना. मी तर नाहीये सलमान खान हिंदू आहे का मुसलमान आहे किंवा काय. तर त्यांना जर वाटत असेल सलमान खान हिंदू आहे असं नितेश राणेंचं म्हणणं आहे, तर सलमान खानने हे स्पष्ट केलं पाहिजे. नाही, त्याच्यात ते जास्त म्हणजे ठाकरेंपेक्षा जास्त सलमान खान हिंदू मला असं वाटतं काय आणि काय नाही हे आम्ही वेळोवेळी दाखवलंय. आम्हाला कुठल्याही नितेश राणेसारख्या लोकांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. त्या संघाच्या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे आले असते तर सोडून गेलेले लोक गेले नसते असं देखील. त्रिभाषा केंद्र समितीचा जो अहवाल आहे तो आज कॅबिनेटमध्ये त्याच्यावर चर्चा झाली. आता ते येणाऱ्या 1 जूनपासून ज्यावेळेस हा सुरू होतील त्यावेळेस त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सुरू झाल्याच्या हालचाली काय भूमिका असणार आहे? आमची भूमिका जी आहे तीच आहे.
त्याच्यात काही बदल नाही या भूमिकेत. आम्ही सांगितलं होतं 5वी पर्यंत 2च भाषा राहतील आणि 2 भाषेचंच सूत्र राहील. तिसरी गोष्ट जी काय भाषा 3 भाषा सूत्र करायची त्यांनी करावी. नाही पण पहिलीपासून यावेळी शिक्षण द्यायचं मला असं वाटतं जी कमिटी होती हं. त्या कमिटीच्या अहवालावर हे होणार आहे. त्या कमिटीला आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे 5वी पर्यंत 2च भाषा, त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही. अहवाल काही येऊ. MIG ला बैठक पार पडली मनसेची, त्याच्यानंतर आज पण काही प्रमुख नेत्यांची तुमची बैठक राज ठाकरेंबरोबर पार पडली. काही नवनियुक्ती होणार आहे का? काही पक्ष संदर्भात- बांधणीच्या संदर्भात बैठका होत आहेत आणि येणाऱ्या दिवसात रिझल्ट दिसेल. संघावरती धन्यवाद. कट आहे कट करा. लाल लाईट दिसतोय टीव्ही तुम्हाला. व्हेरी गुड. लाल लाईट